माननीय सभापती महोदय, अंतिम आठवडा प्रस्तावावर सन्माननीय विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेजी, सन्माननीय रामहरी रूपनवरजी, श्री प्रवीण दरेकरजी, सन्माननीय श्री जयंत पाटील जी, सन्माननीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, डॉक्टर नीलमताई गोरे, माय फ्रेंड, माय डिअर फ्रेंड आणि नव्यानेच झालेले कवी, तुम्हाला कोणालाही माहित नसेल पण प्रकाश गजभिये यांची जडणघडण ही आठवले साहेबांच्या अंतर्गत झाली आहे. ते आठवलेंचे खास सहकारी होते, त्यामुळे कविता करण्याचा पूर्ण अधिकार त्यांना आहे. असे श्री प्रकाश गजभिये, सन्माननीय हरिभाऊ राठोडजी, सन्माननीय नारायणराव राणेजी, या सर्व सन्माननीय सदस्यांनी या विषयावर आपलं मत व्यक्त केलं, काही टीका केली, काही सूचना केल्या. आणि आज अध्यक्ष सभापती महोदय या अधिवेशनामध्ये सातत्याने शेतकरी असतील, कर्जमाफी असेल, या वेगवेगळ्या विषयांवर या ठिकाणी भूमिका मांडण्यात आली. राज्य सरकारने देखील अतिशय स्पष्ट अशा प्रकारची भूमिका वारंवार या ठिकाणी मांडली आणि आम्ही हे सांगितलं की शेवटी राज्य सरकार देखील शेतकऱ्याकरताच काम करत आहे आणि शेतीचं क्षेत्र हे रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन पासनं गुंतवणुकीकडे आपण नेलं पाहिजे. कारण जोपर्यंत या क्षेत्रामध्ये गुंतवणूक होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याबद्दल आपण कितीही चांगले शब्द व्यक्त केले तरी शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन आपण घडवू शकणार नाही. आणि म्हणून गेल्या 2-2.5 वर्षामध्ये राज्य सरकारनं आपल्या शेतीचा जो काही धोरण आहे हे गुंतवणुकीवर आधारित अशा प्रकारचं धोरण हे या ठिकाणी आणलं. मी त्या संदर्भात पुढे बोलणारच आहे, पण सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी काही मुद्दे या ठिकाणी मांडले की नोटाबंदीच्या मुळे शेतमालामध्ये घसरण झाली, तुरीचं नेमकं उत्पन्न किती झालं, तुम्ही काय खरेदी केली. खरं तर मला आपल्याला सांगितलं पाहिजे की होय, नोटाबंदी झाल्यानंतर पहिले 7-8 दिवस त्याचा परिणाम हा दिसत होता, पण त्यानंतर मी आपल्याला आकडेवारी सहित सांगतो की राज्याच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मालाची आवक किती झाली आणि शेतकऱ्यांना पैसे किती मिळाले. नोटाबंदीचा या ठिकाणी आपण म्हणता तो दुष्परिणाम नाही झाला, तर या राज्याच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं चुकाऱ्यांची व्यवस्था केल्यामुळे काल परवापर्यंत ज्या शेतकऱ्याला कागदावर शेतमालाचा भाव मिळत होता आज खऱ्या अर्थानं त्याच्या अकाउंटला तो पैसा जमा झाला. हे या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आकडे माननीय विरोधी पक्षनेते साहेब दाखवत आहेत. आणि म्हणून खरं तर जेवढ्या जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं हे चुकारे होतील तेवढा शेतकऱ्याचाच फायदा होणार आहे. कारण कमी भाव, हमी भावापेक्षा कमी भाव हा दिला तर त्याच्यावर कारवाई ही करता येणार आहे. आणि आज आकडेवारी सहित या ठिकाणी आपण दाखवू शकतो की डिमॉनिटायझेशन नंतर, नोटाबंदी नंतर, चलनबंदी नंतर त्याचा परिणाम या आवकीवर झालेला नाही, ती तेवढीच वाढलेली आहे, त्याचे तेवढेच चुकारे देखील या ठिकाणी झालेले आहेत. हे अतिशय स्पष्टपणे कागदोपत्री पुरावे, तोंडातोंडी नाही, हे आज आपल्यासमोर या ठिकाणी उपलब्ध आहे. तुरीच्या संदर्भात देखील साधारणपणे 15-16 मध्ये तुरीचं उत्पन्न किती होतं? 4.44 लाख मेट्रिक टन.
आणि आता ते किती झालंय? आता ते 20 लाख मेट्रिक टन, म्हणजे 5 पटीनं वाढलाय. 5 पटीनं तुरीचं उत्पन्न 5 पटीनं वाढलाय. आणि असं असताना देखील साधारणपणे ज्या वेळेस इतकं उत्पन्न वाढतं त्यावेळी भाव हे मोठ्या प्रमाणात कोसळायला पाहिजे, पण ते का कोसळले नाही? याचं कारण मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये इंटरव्हेन्शन करून तुरीची खरेदी राज्य सरकारने केली. आणि आज आपण बघितलं तर साधारणपणे 30 लाख क्विंटल एवढी खरेदी नाफेडच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी केलेली आहे आणि अजूनही खरेदी ही त्या ठिकाणी चाललेली आहे. यामध्ये आपण जर विचार केला तर विविध पिकांच्या भावाच्या संदर्भात आपण सांगितलं. मी आपल्याला सांगतो, तुरीचे भाव 11-12 मध्ये होते 3349, 12-13 मध्ये होते 3874, 13-14 मध्ये होते 3962, 3962. मागच्या वर्षी काही कालावधी करता भाव खूप वर गेले होते 8000 पर्यंत. आणि ते का गेले होते याची आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी टंचाई असते त्यावेळी भाव वर जातात. भाव वर गेले तर किती शेतकऱ्यांना मिळाले, कारण तूरच नव्हती. आणि या वर्षी जर आपण बघितलं तर तुरीचा भाव 4460 आणि 10% इम्पोर्ट ड्युटी लागल्याबरोबर मार्केटचा भाव त्याच्यापेक्षा वर गेला. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे, आपण जे सांगता त्यात सत्यता नाहीये. तुरीचा भाव 11-12, 12-13, 13-14 पेक्षा देखील जास्त आहे. आणि 5 पटीनं उत्पन्न वाढल्यानंतर खरं म्हणजे हा भाव कमी जायला पाहिजे होता, पण हा भाव कमी गेलेला नाही. 5 पटीनं उत्पन्न वाढल्यावरही सरकारच्या इंटरव्हेन्शनमुळे, केंद्र सरकारने या ठिकाणी जे इंटरव्हेन्शन केलं त्यामुळे आज हा दर या ठिकाणी आपल्याला मिळतोय. हे खरं आहे की यात अडचणी आल्या. यात काही मी कुठे असं म्हणणार नाही की अडचणीच आल्या नाहीत. बारदाण्याच्या अडचणी आल्या, कारण हा अंदाज निश्चितपणे चुकला. केंद्र सरकार राज्य सरकार दोघांचा अंदाज होता की 4 लाख मेट्रिक टनावरनं आपण 11 लाख मेट्रिक टनावर जाऊ. आणि केंद्र आणि राज्याने प्लॅनिंग 11 लाख मेट्रिक टनाचं केलं होतं. सेकंड एस्टिमेट 17 लाख मेट्रिक टनाचं झालं. आणि आज थर्ड एस्टिमेट जेव्हा काढलं ते 20 लाख मेट्रिक टनापर्यंत पोहोचलं. आणि त्यामुळे इतक्या कमी कालावधीमध्ये अशा प्रकारे त्याचं जे काही मॅनेजमेंट करायचं आहे ते करणं थोडं अडचणीचं झालं. 50 लाख बारदाण्याची आवश्यकता होती, 32 लाख बारदाना प्राप्त झाला. 27 लाख बारदाना हा उशिरा प्राप्त झाला. त्यामुळे काही ठिकाणी त्याचा शेतकऱ्यांना त्रास झाला. पण हा त्रास होत असताना हे ऐनवेळी झालेलं नियोजन आहे की 11 लाख क्विंटल वरनं मेट्रिक टनावरनं 17 लाख आणि 17 लाखावरनं 20 लाख मेट्रिक टन, म्हणजे 5 पटीनं. आपण विचार करा की एवढं नियोजन आजपर्यंत आपण जर खरेदी केलेली तुरीचं जर आपण बघितलं तर मी आपल्याला या ठिकाणी दाखवू इच्छितो की ज्यावेळी आपण जुन्या युपीएच्या सरकारच्या काळामध्ये देखील अशाच प्रकारची योजना आणली होती. जेव्हा तुरीचं भाव जेव्हा तुरीची टंचाई झाली होती आणि तुरीच्या हमी भावाने खरेदी करण्याकरता नाफेडची योजना तयार केली होती, त्याही वेळी आपण 3 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त खरेदी करू शकला नव्हता. आज ही खरेदी इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चाललेली आहे. आणि म्हणून मला हे सांगितलं पाहिजे की खरं आहे की थोडासा त्रास त्यात झाला, पण तातडीनं त्याच्यावर देखील मोठ्या प्रमाणात कारवाई जी आहे ती करण्यात आली आणि अनेक निर्णय घेतले. पहिल्यांदा जी वाहतूक आहे या वाहतुकीचं 120 किलोमीटर पर्यंतची मर्यादा ठेवली होती. ज्या ठिकाणी खरेदी केंद्र आहे तिथपासून 120 किलोमीटरची मर्यादा ठेवली होती. ती मर्यादा ही आपण त्या ठिकाणी उचलली. यासोबत एवढी मोठी तूर खरेदी केल्यानंतर गोडाऊनचा एक मोठा प्रश्न आपल्या समोर होता. तात्काळ
आपले गोडाऊन भरल्यानंतर भाड्याने गोडाऊन घेतले, मिळतील तिथे गोडाऊन घेतले आणि या तुरूची साठवणूक ही आपण या ठिकाणी केली आणि मोठ्या प्रमाणात त्याचे चुकारे देखील जवळजवळ आता आपण सगळे दिलेले आहेत आणि 90% जास्त या संदर्भातले सगळे पेमेंट्स हे आतापर्यंत आपण केलेले आहेत. एवढंच नाही, हा केवळ तुरीच्या संदर्भात नाही, मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण जर उडीद बघितलं 11-12चे भाव बघा, 12-13चे भाव बघा, 13-14चे भाव बघा, या तिन्ही भावांच्या तुलनेमध्ये आपण जर बघितलं तर 5,621 हा या 4 वर्षातला सर्वाधिक भाव हा उडीदला देखील यावर्षी प्राप्त झाला. आपण जर हरभऱ्याचा विचार केला, हरभऱ्यामध्ये सन 11-12 मध्ये भाव होता 3,635, 12-13 मध्ये होता 3,342, 13-14 मध्ये होता 2,636, 14-15 मध्ये होता 3,529 आणि मागच्या वर्षी तो या 5 वर्षापेक्षा सर्वात जास्त होता 5,132 आणि या वर्षी त्याही पेक्षा तो वर गेला, तो गेला 6,192. म्हणजे आपण जर तुलना केली तर आपण बघा 13-14च्या 2,636च्या तुलनेमध्ये 6,192 एवढा हा दर या ठिकाणी वर गेलेला आहे. मूग आपण जर विचार केला तर त्याही संदर्भात 3,977 वरनं तो भाव 4,589 पर्यंत गेलेला आहे. त्यामुळे आपण जर या ठिकाणी जे काही म्हणतोय डिमॉनिटायझेशन झालं, सगळे भाव पडले, हे वस्तुस्थिती नाही आहे. प्रत्येक गोष्टीचे कागदोपत्री भाव आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे मी देऊ इच्छितो. हे आपण व्हेरीफाय करून घेऊ शकता माननीय विरोधी पक्षनेते, कारण हा सगळा आपल्या इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये देखील येतो, आपल्या स्टॅटिस्टिकल डिपार्टमेंट मध्ये देखील येतो आणि यातनं एक गोष्ट स्पष्ट होती आहे, बंपर क्रॉप आहे. आपल्याला माहिती आहे या वर्षी शेती क्षेत्राचा आपला ग्रोथ रेट 12.5% पोहोचलाय आणि 12.5% जो पोहोचला हा केवळ पाऊस चांगला आला याच्यामुळे नाही पोहोचलेला, त्या पावसाला साठवण्याची व्यवस्था आपण केल्यामुळे तो पोहोचलाय. आज इतक्या मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवारची कामं आपण जी केली, रबीचा पेरा 150 पट्टीपर्यंत गेलाय आणि त्यातनं देखील मोठ्या प्रमाणात आज लोकांनी पीक घेतलेलं आहे आणि म्हणून आपण मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं केली, आपण मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामं केली. यावर्षी आपण जे सिंचन उपलब्ध करून दिलं तो देखील एक रेकॉर्ड आहे. आपण गेल्या 10 वर्षामध्ये सिंचनाचा आकडेवारी काढा, चांगला मान्सून झाला त्याही वर्षीची काढा, वाईट मान्सून झाला त्याही वर्षीची काढा, यावर्षी तोही रेकॉर्ड आपण या ठिकाणी तोडलेला आहे. आणि म्हणून हा विकास दर काय दाखवतो? हा विकास दर दाखवतो गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये 40,000 कोटी रुपयाची वाढ आहे. 40,000 कोटी रुपयाची, 40,000 कोटी रुपयाची वाढ आहे. आणि म्हणून मी हे म्हणत नाही की शेतकरी संपन्न झाला, मी हे म्हणत नाही की शेतकऱ्याच्या गजबे साहेब हसून प्रश्न सुटत नसतात, आपल्या कवितांनी प्रश्न सुटत नसतात, ज्या फॅक्ट आहेत त्या आपल्याला ऐकून घ्याव्या लागतात. बोलून द्या गजबे साहेब, मी आपल्याला परवानगी दिलेली नाही. जर बस गजबे साहेब, आपण मला किती वर्ष ओळखता? 30 वर्ष. 30 वर्ष. 30 वर्षामध्ये मी सांगितलेला आकडा चुकलेला नाही. जाऊ दे, आमचे मित्र आहे, सोडून दिलं. सांगितलं ना तुला, मीच पाठवला त्याला असे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आज जर आपण बघितलं तर शेतीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक हा एक अत्यंत महत्वाचा विषय या ठिकाणी आहे. आज आपण ज्यावेळी शेतमालाच्या भावाच्या संदर्भात बोलतो त्यावेळी माझा सवाल आहे की शेतमालाचे भाव हे राज्य सरकारच्या हातात किती राहिले आता?
ज्यावेळी आपण गॅट करार केला आणि आपण इकॉनॉमी ओपन केली, ज्यावेळी आपण आपल्या अर्थव्यवस्थेला खुलं केलं आणि आपण सांगितलं शेतीचं क्षेत्र हे सेवा क्षेत्रामध्ये येईल आणि या सेवा क्षेत्रामध्ये 2000 सालापर्यंत केवळ देशाला निर्बंध टाकता येतील, त्यानंतर देशाला कुठलेही निर्बंध टाकता येणार नाही. 2000 सालानंतर शेतीचं क्षेत्र, सेवेचं क्षेत्र हे देखील खुल्या अर्थव्यवस्थेत स्पर्धा करेल. हे सांगितल्यानंतर आज कोणत्या तोंडानं आपण हे म्हणतो की आमचे जे भाव आहेत ते भाव राज्याने किंवा केंद्राने कंट्रोल केले पाहिजे. ठीक आहे, तरी करतो आपण, तरी करतो. आज किमान इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये जे काही आपल्याला थोडे बहुत आपल्या हाती गोष्टी उरलेल्या आहेत त्याच्या आधारावर आपण काही ना काही मार्केटमध्ये कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. पण दुर्दैवाने ज्यावेळी या गॅट करारावर सह्या होत होत्या त्यावेळी आमची मागणी हीच होती, हीच आमची मागणी होती की उद्याच्या काळामध्ये हे जे संपन्न राष्ट्र आहेत, हे संपन्न राष्ट्र कुठेतरी आपल्या शेतकऱ्याला मागच्या दाराने मदत करतील आणि आपण मात्र आपल्या शेतकऱ्याचं जे स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या हातामध्ये देऊन टाकू. आणि मग ब्राझीलमध्ये साखरेचं काय होत आहे त्याच्यावर आमचे दर ठरतील, पाकिस्तानमध्ये कांद्याचं काय होत आहे त्याच्यावर आमचे दर ठरतील, बांगलादेशमध्ये संत्र्याचं काय होत आहे त्याच्यावर आमचे दर ठरतील, कॅलिफोर्नियामध्ये फळांचं काय होत आहे त्याच्यावर आमचे दर ठरतील. आणि आज तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. पण मी याचा पूर्ण विरोधक नाही आहे. या जागतिकीकरणामुळे काही फायदाही झालेला आहे, सगळे नुकसान झालेलं नाही आहे. पण हे आपण समजून घेतलं पाहिजे की ज्यावेळी आपण हे बोट उचलतोय ना त्यावेळी यातल्या 4 बोटं आपल्याकडे आहेत. कारण हा जो गॅट करार केला ज्यातनं आपण हे क्षेत्र खुलं केलं आणि ज्यातनं आपण आपल्या शेतकऱ्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या मर्सीला सोडलं, तो करार देखील आपल्याच काळात झालेला आहे. हे देखील कुठेतरी लक्षात ठेवलं पाहिजे. पण आता हे निघून गेलाय, ती वेळ गेली आहे. आता त्याच्यावर फार चर्चा करून या ठिकाणी आपल्याला काही मिळणार नाही आहे. आता या आव्हानाला संधी समजून आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. आणि आव्हानाला संधी समजून जर काम करायचं असेल तर महत्वाचं काय आहे, आज आपली उत्पादकता ही देशातल्या शेवटच्या 5 राज्यांमधली आहे. आज आमच्या शेतकऱ्याला हमी भाव का परवडत नाही याचं कारण आमची उत्पादकता कमी आहे. आज ज्यावेळेस कापसाचा आज आपण बघितलं की जवळजवळ 6000 पर्यंत आता दर गेलेला आहे आणि हा दर वर जातोय म्हणून आमचे शेतकरी अजूनही कापूस मार्केटमध्ये आणत नाहीये. आहे साहेब, चला मी तुम्हाला वर्धेला घेऊन जातो, दाखवतो, चला माझ्यासोबत, चला शेतकऱ्यांना दाखवतो. चला, मी शेतकरीच आहे साहेब, असं नाही आहे, आपण काळजी करू नका. मला शेतीतलं बऱ्यापैकी, म्हणजे तुमच्या एवढं नसेल समजत कदाचित, पण बऱ्यापैकी समजतं मुंडे साहेब, मी शेतकरीच आहे, काळजी करू नका. आणि त्यामुळे माझी लिंक तोडून टाकली तुम्ही. नाही तेच बोलून द्या, ते महत्वाचं आहे रणपीस साहेब बोलून. आणि म्हणून आज महत्वाचं काय आहे, ज्यावेळी 4000चा 5000चा 6000चा भाव होतो त्यावेळी देखील आमच्या शेतकऱ्याला फार नफा मिळत नाही. याचं कारण आमची उत्पादकता कमी आहे. आज आपण कापसाचा विचार केला तर 11 क्विंटल पासून 22 क्विंटल पर्यंतची आमची उत्पादकता आहे. आणि गुजरात मधली तीच उत्पादकता जर आम्ही बघितली तर 22 क्विंटल पासून ती सुरू होते आणि 40 क्विंटल पर्यंत ती चालली आहे. आणि दोघांमधला फरक किती आहे, इकडे तुमचा समजा 3500 रुपयाचा जर तुमचा इनपुट कॉस्ट असेल तर ती 4200 रुपये आहे. म्हणजे 700 रुपयामध्ये तुमच्यापेक्षा दुप्पट उत्पन्न तो घेतोय. आणि त्यामुळे त्याला हमी भाव परवडतो आणि आम्हाला तो परवडत नाही. आणि म्हणून हमी भाव परवडायचा असेल, ज्यावेळेस आपण मार्केट इकॉनॉमीमध्ये गेलो, बाजार आधारित अर्थव्यवस्थेमध्ये गेलो, त्यावेळेस बाजार आधारित अर्थव्यवस्थेचा नियम हा आहे की कमीत कमी इनपुट कॉस्ट लावून जास्तीत जास्त उत्पादकता घेणं हे आपल्याकरता अत्यंत महत्वाचं आहे. आणि ही उत्पादकता जोपर्यंत आपण वाढवणार नाही तोपर्यंत आपल्या शेतकऱ्याचं आपण कल्याण हे करू शकत नाही. मग उत्पादकता वाढायची असेल तर त्याकरता महत्वाचं काय आहे, त्याकरता गुंतवणूक महत्वाची आहे.
आज बघा एवढ्या कमिशन केल्या, कमिट्या केल्या, एवढे अहवाल आपल्याकडे आले. प्रत्येक अहवालाने काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की बहुतांश शेतकरी मोनोक्रॉपवर आहे, बहुतांश शेतकरी हा पावसावर अवलंबून आहे, बहुतांश शेतकरी हा कोरडवाहूचा आहे. आणि त्यामुळे एका मेजर पिकावर पूर्ण वर्ष काढणं हे आमच्या शेतकऱ्याला आजही सहन करावं लागतं. मग याच्यावरचा उपाय काय आहे? याच्यावरचा उपाय आहे गुंतवणूक. गुंतवणूक म्हणजे काय? आपल्याला त्याला मॉइश्चर सिक्युरिटी द्यावी लागेल, त्याला ओलावा, त्याला त्या ठिकाणी पाण्याची श्युरिटी द्यावी लागेल. आज आपल्याला वॉटर यूज एफिशियन्सी वाढवावी लागेल. आज आपल्याला आपण जे बियाणं देतोय त्याचे नवीन वाण त्याला योग्य प्रकारे पोहोचतील याची व्यवस्था उभी करावी लागेल. आज आपल्याला मायक्रो इरिगेशन सिस्टीमच्या माध्यमातून त्याची उत्पादकता वाढवावी लागेल. आज आपल्याला त्याची इनपुट कॉस्ट कशी कमी होईल याचा प्रयत्न करावा लागेल. आज आपल्याला त्याला मार्केट लिंकेज द्यावं लागेल. आज आपल्याला त्याला पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी द्यावी लागेल. आपण ज्यावेळेस कांद्याचं बोलतो, आणि खरं आहे कांद्याच्या शेतकऱ्यावर खूप मोठं संकट येतं, पण काय येतं हे संकट याचा देखील आपल्याला विचार केला पाहिजे. की पूर्वी एक आपलं राज्य होतं जे देशाला कांदा पुरवायचं. आज 9 राज्य आहेत जे कांदा उत्पादन करतात. या 9 राज्यांचा हार्वेस्टिंग सीझन वेगवेगळा आहे. आणि त्यामुळे या 9 राज्यांच्या माध्यमातून आज जर आपल्या राज्यातल्या कांद्याची परिस्थिती आपण बघितली तर ज्यावेळी आपल्या राज्यामध्ये कांद्याचे भाव रसातळाला गेले असतात त्याचवेळी एखाद्या राज्यामध्ये ते भाव आसमानाला देखील भिडलेले असतात. आणि म्हणून हे जे काही कापणीनंतर पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट हा जो काही भाग आहे हा अत्यंत महत्वाचा भाग आहे की ज्याच्या संदर्भात आपण गुंतवणूक केलेली नाही. माझा सवाल आहे, किती कोल्ड स्टोरेज आहे महाराष्ट्रामध्ये? प्रगतिशील राज्य आहे ना, सांगा किती कोल्ड स्टोरेज आहेत महाराष्ट्रामध्ये? किती मोठी चेन आपण तयार केली आहे कोल्ड स्टोरेजची? पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीचा कुठला वापर आपण करतोय? कोणती टेक्नॉलॉजी आपण आणली आहे? कोणती व्यवस्था आपण उभी केली आहे? आज किती आपण गोडाऊन तयार करू शकलो? आज आपण शेतकऱ्याला माल तारणाची किती व्यवस्था उभी करून दिली आहे? या प्रत्येक गोष्टीमध्ये गुंतवणूक केल्याशिवाय शेतकऱ्याचं आपण भविष्य बदलू शकत नाही. आज जर माल तारण योजनेच्या अंतर्गत त्याला माहिती आहे की माझा कापूस मी किंवा माझा शेतमाल, माझं सोयाबीन हे काही दिवस मी ठेवलं तर हा भाव वाढणारच आहे, आणि त्याला जर ती योजना त्या ठिकाणी मिळणार असेल, तेवढ्या व्यवस्था जर तुमच्याकडे असेल तर तो ते ठेवेल, आणि नाही तर तो त्या ठिकाणी खेडा खरेदीमध्ये व्यापारालाच विकेल, तो कधी मार्केटमध्ये येणार नाही. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्था उभ्या केल्या पाहिजेत. आज या राज्य सरकारने निवडून आल्यानंतर या व्यवस्थांकडे लक्ष घातलं. या व्यवस्थांच्या माध्यमातून कशा प्रकारे आपल्याला आज मोठ्या प्रमाणात गोडाऊनची क्षमता आपण वाढवतो. आज मोठ्या प्रमाणात आपण पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर सुरू केलाय. आज नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून 5000 गावांमध्ये एंड टू एंड सोल्युशन, म्हणजे त्या ठिकाणी जी आपली माती आहे त्या मातीचं संधारण, त्याच्यामध्ये ती अधिक सकस झाली पाहिजे, ती अधिक उत्पादक झाली पाहिजे, इथपासनं वॉटर स्ट्रक्चर तयार करणे, वॉटर यूज एफिशियन्सी वाढवणे, क्रॉपिंग पॅटर्न तयार करणे, पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर करणे, मार्केट लिंकेज करणे, कृषी मालावर प्रक्रिया करणे, असं एंड टू एंड 5000 कोटी रुपयाचा प्रकल्प हा आज वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आपण सुरू केलेला आहे. मला सांगा की आज आपण जर कृषीवर आधारित उद्योगाचा विचार केला, किती कृषी मालावर आपण त्या ठिकाणी प्रक्रिया करतोय? आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल, आज ऊसाचा शेतकरी हा समृद्ध आहे असं मी म्हणणार नाही, पण ऊसाचा शेतकरी आत्महत्या करत नाहीये. ऊसाचा शेतकरी हा त्यातल्या त्यात आपल्याला थोडा समाधानी दिसतो. याचं कारण काय आहे? याचं कारण त्याच्यावर व्हॅल्यू ऍडिशन आम्ही करतोय, त्याच्यावर प्रक्रिया आम्ही करतोय. जिथे प्रक्रिया उद्योग असतो तिथे मार्केट हे शेतकऱ्याच्या हातात असतं, आणि जिथे प्रक्रिया उद्योग नसतो तिथे मार्केट हे दलालांच्या हातात असतं, हे मधल्या माणसाच्या हातात असतं, व्यापाराच्या हातात असतं. कारण व्यापारामध्ये होल्डिंग करण्याची क्षमता असते, आणि त्या क्षमतेच्या आधारावर जिथे उत्तम दर असेल तिथे तो नेऊन विकण्याची त्याची अवस्था असते. आज आपण बघितलं कापसाच्या संदर्भात कापूस खरेदी करून 35% कापसावर केवळ आम्ही व्हॅल्यू ऍडिशन करतो, उरलेला 65% कापूस आमचा कुठे जातो? व्यापारी घेतो, होल्डिंग करतो. ज्यावेळेस गुजरातमध्ये भाव जास्त असतात तिथे नेतो, तामिळनाडूला भाव जास्त असतात तिथे नेतो,
आणि त्या ठिकाणी तो ते विकतो. पण त्याच वेळी आज आपण इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कची योजना आणल्यानंतर आपल्या कापसावरचं 100% व्हॅल्युएशन इथे जर आपण सुरू केलं, आपण बघा एक आपण इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क अमरावतीचा सुरू केला, आज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे की व्हॅल्यू एडिशन सुरू झालेलं आहे. आता आपण वर्धेचा सुरू केलेला आहे, जामनेरचा आपण सुरू करतो. वेगवेगळ्या ठिकाणचे हे पार्क सुरू झाल्यानंतर ज्यावेळी या शेतमालावर तिथेच व्हॅल्यू एडिशन होईल, त्यावेळी हे जे मार्केट आहे ते मार्केट हे शेतकऱ्याच्या हातामध्ये येईल. पण ज्यावेळेस मार्केट शेतकऱ्याच्या हातामध्ये आणायचं असेल तर हे व्हॅल्यू एडिशन करण्याकरता या कृषी पूरक उद्योगाला आपल्याला सवलती द्याव्या लागतील. आज ज्यावेळी पेप्सी किंवा कोक येऊन आम्ही परवा मोर्शीमध्ये ज्यावेळी प्रकल्पाचं भूमिपूजन केलं, मला या ठिकाणी रणपिसे साहेब आश्चर्य वाटतं की मिल्कमेड जे त्यांचं प्रॉडक्ट आहे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं हे प्रॉडक्ट आम्ही याच्या बॉटल भारतात तयार करतो, याचं पॅकिंग भारतात करतो, याचं मिक्सही भारतात तयार करतो, पण त्याच्याकरता जो पल्प येतो तो 85% पल्प अमेरिकेवरून आणतो. संत्र्याचा, मोसंबीचा अमेरिकेवरून आणतो. आणि आता मोर्शीला जो प्रकल्प आपण सुरू केला त्यांनी सांगितलं 3 वर्षामध्ये आम्ही संपूर्ण पल्प हा या विदर्भातला त्या ठिकाणी घेऊ, आम्ही 1 किलो देखील इम्पोर्ट करणार नाही. आज जर आपल्याकडे संत्रा आहे, आपल्याकडे मोसंबी आहे, आपल्याकडे जे जे काही फळ आहे, आता 12 फळांवर या ठिकाणी प्रक्रिया ते करणार आहेत. नांदेडमध्ये प्रक्रिया ते आता करणार आहेत. आता कोकणाचा त्यांच्याशी आमचा चर्चा चालली आहे, तो करार आमचा होऊ घातलेला आहे. त्यामुळे आपली जी फळं आहेत या फळांवर जर इथे प्रक्रिया झाली तर शेतकऱ्याला त्याचा, नाहीतर संत्र्याची अवस्था काय आहे? संत्र्याची अवस्था हीच आहे की ज्यावेळी संत्र्याचा बार चांगला असतो आणि आमच्या शेतकऱ्याला वाटतं की चांगले पैसे मिळणार आहे, त्या वर्षी नेमका बांगलादेशमध्ये काहीतरी रायट होतात, कुठेतरी अजून तामिळनाडूमध्ये फ्लड येतात आणि हे जे मार्केट आहे हे मार्केट त्याच्या हातून निघून जातं आणि त्याला संत्रा रस्त्यावर फेकण्याची वेळ येते. पण त्याच्यावर प्रक्रिया होत असली तर त्याला ती फेकण्याची आवश्यकता पडणार नाही. आणि आज ही प्रक्रिया आपण सुरू केली आहे. आणि आपण रामदेव बाबांच्या संदर्भात उल्लेख केला, मला कधी कधी आश्चर्य वाटतं असतील तुमच्या रामदेव बाबांचे काही तुमची दुश्मनी असेल, कारण तुमच्या सरकारच्या विरुद्ध रामदेव बाबांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं, पण ते जाऊ द्या. एक गोष्टीचं आपल्याला या ठिकाणी क्रेडिट द्यावं लागेल, या देशामध्ये सगळ्यात मोठा फूड पार्क हा जर कोणी उभारला असेल तर तो पतंजलीने उभारला, तो रामदेव बाबांनी उभारला. आणि आपण टाटा, बिर्ला, अंबानी, अडाणी यांना सवलती देताना कधीच विचार करत नाही आज या राज्यामध्ये या राज्यातल्या उद्योजकांना किती सवलती दिल्या आहेत. आपण विचार करा किती सवलती दिल्या आहेत साहेब. 1 लाख कोटीपेक्षा जास्त सवलती आपण या राज्यामध्ये दिलेल्या आहेत. 1 लाख कोटीपेक्षा जास्त सवलती आपण दिल्या आहेत. पण त्याच वेळी आपण जर एक फूड पार्क तयार करण्याकरता त्या ठिकाणी जमिनीचे भाव कमी केले तर त्याच्यावर एवढा गजब होतो, त्याच्यावर एवढी चर्चा होते. आणि मी तुम्हाला आजही सांगतो, हो केले त्या ठिकाणी फूड पार्क करता निश्चितपणे जमिनीचे भाव कमी केले आम्ही. पण ते कमी करत असताना जमीन आंदोलनात नाही दिली, ग्लोबल टेंडर बोलवलं फूड पार्क करता, ग्लोबल टेंडर, आणि 3 वेळा कॉल दिला. 3ही वेळा फक्त पतंजलीने त्या ठिकाणी तो टेंडर भरलं. 3ही वेळा त्यांनीच भरलं. नॅशनल टाइम्स ऑफ इंडिया सहित सगळ्या पेपरला टेंडर निघालेला आहे आणि 3ही वेळा त्यांनीच. जर हा उद्योग इतका सोपा असता तर अनेक लोकांनी टेंडर भरलं असतं, नाही भरलं कोणी. आज या एका फूड पार्कच्या माध्यमातून विदर्भातल्या शेतकऱ्यांकडनं दरवर्षी 100 कोटी रुपयाचा माल आम्ही विकत घेऊ हा करार त्यांनी केलाय. किती सवलत दिली हो तुम्ही त्यांना? ती सवलत बघा. आणि 100 कोटी रुपयाचा माल जर दरवर्षी ते त्या ठिकाणी घेणार असतील तर शेतकऱ्याचा फायदा बघा. पण दुर्दैवाने शेतकऱ्याकरता काही करायचं ठरवलं तर त्याच्यामध्ये राजकारण येतं आणि उद्योगाकरता काही केलं तर आपण फार पुरोगामी होतो. ही इथली खऱ्या अर्थानं अडचण आहे. पण ते जाऊ द्या, हा विषय अलहिदा आहे. आज महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये अशा प्रकारे कृषी उद्योगाच्या माध्यमातून हे मार्केट शेतकऱ्याच्या हातामध्ये गेलं पाहिजे. सरकारच्या खरेदीने कधीही मार्केट भाव देऊ शकणार नाही. सरकारची आपली एक क्षमता आहे, त्या क्षमतेच्या बाहेर तुमचं असो आमचं असो जन्मभर सरकार केवळ खरेदी करून हमी भाव देऊ शकणार नाही.
जेव्हा मार्केट इकॉनॉमीमध्ये अर्थव्यवस्थेत गेलो त्यावेळेस मार्केटमध्ये ही व्यवस्था करावी लागेल की मार्केटलाच शेतकऱ्याच्या पाठीशी यावं लागेल. जसं आज ऊस कारखानदाराला शेतकऱ्याकडे जावं लागतं, त्याला FRP द्यावी लागते, दिली नाही तर शेतकरी त्याला ऊस टाकत नाही. आज तर थोडा ऊस कमी झाला तर FRP पेक्षा 200-300 रुपये जास्त दर देऊन तो ऊस त्या ठिकाणी विकत घेतो. हे का होतं? कारण या ठिकाणी प्रक्रियेचे उद्योग उभे होतात. पण हे उभे करायचे असतील तर त्यात गुंतवणूक केली पाहिजे. ती गुंतवणूक दुर्दैवाने आपण केलेली नाही. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं या शेतीच्या क्षेत्रामध्ये एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं पाहिजे, पाण्याच्या व्यवस्था उभ्या केल्या पाहिजे, आणि दुसरीकडे याच्यामध्ये प्रक्रिया उद्योग आपण उभे केले पाहिजेत, पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे. या प्रत्येक गोष्टीकरता गुंतवणूक लागते आणि ती गुंतवणूक करायची सुरुवात या राज्य सरकारने केली. 31,000 कोटी रुपयाच्या कॅपिटल गुंतवणुकीतनं, भांडवली गुंतवणुकीतनं 19,000 कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक ही शेती आणि शेतीपूरक क्षेत्राकरता करणारं हे सरकार आहे. आणि म्हणून एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी सांगितली पाहिजे, शेतकरी अडचणीत आल्यानंतर त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो. 8,000 कोटी रुपये आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदतीच्या खातर दिले. आपण काल म्हणाला माननीय विरोधी पक्षनेते की तुमच्यात काय दानत आहे, आमच्यात दानत होती. 71,000 कोटी रुपयाची आम्ही त्या ठिकाणी कर्जमाफी केली. ते देशामध्ये झाली, महाराष्ट्रात नाही झाली. महाराष्ट्रामध्ये त्या कर्जमाफीत 7,000 कोटी रुपये तुम्ही दिले आणि आम्ही केवळ मदतीपोटी 8,000 कोटी रुपये या ठिकाणी दिले. शेतकरी जेव्हा अडचणीत होता ना 8,000 कोटी रुपये आम्ही दिले. शेवटी आमचा थोडी पैसा आहे, हा जनतेचाच पैसा आहे, हा जनतेकरताच आम्हाला खर्च करायचा आहे. पण प्रश्न हा उठतो की पैसा खर्च करत असताना तो कसा खर्च केला पाहिजे. त्यावेळी आम्हाला असं वाटतं की या ठिकाणी गुंतवणुकीवर आधारित अशा प्रकारे जर हा पैसा खर्च केला तर या शेतकऱ्याला आपण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी या दुष्टचक्रातनं बाहेर आणू शकू. आज आपला दुधाचा ब्रँड संपला. आज मला सांगा, दुधाच्या बद्दल आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चर्चा करतो, पण आपला दुधाचा ब्रँड संपला. का संपला आपला ब्रँड? खासगी लोकांचे ब्रँड, नेत्यांचे ब्रँड हे तर वाढत राहिले. ते आजही 22-20 रुपयाला दूध विकत घेतात आणि त्या ठिकाणी मुंबईमध्ये 50 रुपयाला आणि 75 रुपयाला विकतात. आणि मग त्याच वेळी राज्य सरकारचा ब्रँड मात्र संपून जातो. राज्य सरकारच्या सगळ्या डेअऱ्या बंद होतात. आणि तरी देखील आपण कुठल्या तोंडाने म्हणतो की शेतकऱ्याच्या दुधाला सरकार किंमत देत नाही. अरे सरकार किंमत देऊ शकलं असतं. मगाशी अमूलचा तुम्ही उल्लेख केला ना, अमूलचा उल्लेख केला. अमूल हे एक मॉडेल आहे. ते मॉडेल उभं राहिलं, सरकारनं उभं केलं, सहकार क्षेत्रामध्ये उभं केलं. त्याच्यामुळे आज त्या मॉडेलमुळे शेतकरी समृद्ध झालाय. पण या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं मॉडेल आपण मोडून खाल्लं. भ्रष्टाचारामध्ये सगळ्या डेऱ्या आपल्या खाऊन टाकल्या, खासगी डेऱ्या उभ्या राहिल्या. त्याच जिल्ह्यामधल्या खासगी डेऱ्या उभ्या राहतात आणि सरकारच्या डेऱ्या बंद होतात. याच्या मागचं गौडबंगाल काय आहे याचा कधीतरी विचार आपण करणार आहोत की नाही? हे कोणी केलं याचा विचार आपण करणार आहोत की नाही? आणि म्हणून आपण जर बघितलं तर एकेका क्षेत्रामध्ये शेतकऱ्याला कशा प्रकारे आपण या ठिकाणी संपत गेलो याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मला एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी सांगायची आहे. आपण या कर्जमाफीच्या संदर्भात सातत्याने विषय या ठिकाणी लावून धरलाय आणि आमच्याही सरकारचं कर्जमाफीच्या संदर्भात कुठेही आम्ही अशी भूमिकाच घेतलेली नाही की आम्ही कर्जमाफी करणार नाही. पण मैं आपल्याला सवाल विचारू इच्छितो की या कर्जमाफीचा हा जो काही लढा तुम्ही एवढा तीव्र सुरू केला तो जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे तोंडावर पडल्यानंतर आणि मोठी हार झाल्यानंतर का सुरू केला? का सुरू केला? त्याच्या आधी का नाही केला? ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तुम्हाला पराजित व्हावं लागलं. तुम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही शेतकऱ्यासमोर हीच भाषणं केली, कर्जमाफीचीच भाषणं केली, पण तरीही शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला निवडून दिला. याचं कारण काय आहे? आम्हाला असंच वाटायचं. तुम्हाला सांगतोय ते तुमची चूक नाहीये, असंच असतं. आम्हाला असं, आम्ही 2009 साली ज्यावेळेस मनमोहन सिंग साहेबांचं सरकार पुन्हा निवडून आलं ना, आम्ही आपल्या मनाची हीच समजूत घालत होतो की नाही नाही यांनी ईव्हीएम मध्ये गडबड केली आहे. अशी समजूत घालावी लागते आपल्या मनाची, काळजी करू नका. सत्य स्वीकारायला थोडासा वेळ लागतो, आम्हालाही वेळ लागला, तुम्हालाही लागेल. आणि तुम्ही तर काय आम्हाला विरोधी पक्षात बसायची सवय तुम्हाला नाही आहे, त्यामुळे तुमची अस्वस्थता ही साहजिक आहे.
ती काही फार, पण एक गोष्ट ही लक्षात ठेवा की हा लढा तुम्ही आजच तीव्र का केला. आणि मी तुम्हाला दुसरा सवाल विचारतो, या राज्यातला शेतकरी सर्वाधिक कर्जबाजारी कुठल्या वर्षी झाला हो? कुठल्या वर्षी झाला? आकडेवारी देऊ? तो 2012 साली झाला. 2012 साली तो कर्जबाजारी झाला. 13 साली तुम्ही दिलं का त्याला कर्जमुक्ती दिली का? 14 साली तुम्ही कर्जमुक्ती? 12 सालच्या शेतकऱ्याला तुम्ही कर्जमुक्ती दिली नाही. आजच तुम्हाला या ठिकाणी ही कर्जमाफी आठवली, पण ते काही चूक नाहीये. मी काही तुमच्या हेतूवर शंका करत नाहीये. हे खरं आहे की हे 2012 साली क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेलेले 20, 22, 25 लाख शेतकरी जे आहेत, ज्याची संख्या आता 31 लाखापर्यंत पोहोचलेली आहे, या शेतकऱ्यांना क्रेडिट सिस्टीम मध्ये परत आणावं लागेल. आणि ज्यावेळी मी म्हणतो त्यावेळी लोक म्हणतात की हे काय तुम्ही इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम म्हणता. कर्जमाफीने काय होतं? कर्जमाफीने तो क्रेडिट वर्दी बनतो, म्हणजे त्याला पुन्हा कर्ज घेण्याची क्षमता प्राप्त होते. आपल्याकडे जे पीक कर्ज आपण देतो त्या पीक कर्जाला तारण नाही आहे. या पीक कर्जाला तारण नाही आहे, त्याच्यामुळे त्याची संपत्ती गहाण आहे असं नाही आहे. ते मुदत कर्जाला आहे, पीक कर्जाला नाही आहे. पण 7/12वर बोजा आला तरी त्याची जमीन जप्त करता येत नाही, तिचा लिलाव करता येत नाही. त्यामुळे हा जो काही ज्यावेळेस आपण त्याचं कर्ज हे माफ करतो त्यावेळी कर्ज माफ करतो म्हणजे त्याला पुढच्या वर्षी पुन्हा कर्ज घेता आलं पाहिजे, याकरता त्याला आपण क्रेडिट वर्दी बनवतो. एवढाच त्याचा अर्थ आहे. त्यामुळे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मध्ये तो परत आला पाहिजे, याकरता या 31 लाख लोकांना त्या सिस्टीम मध्ये परत आणलं पाहिजे, हे सरकारचं देखील मत आहे. याकरता काय उपाययोजना केली पाहिजे ती आम्ही करतो. पण त्याच वेळी हाही विचार केला पाहिजे की 1,34,00,000 शेतकऱ्यांपैकी जो 1 कोटी शेतकरी आहे, ज्यातल्या बहुतांश लोकांनी कर्ज वारंवार परत केलाय, त्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये आम्ही जर गुंतवणूक करू शकलो नाही. राणे साहेबांनी एक गोष्ट खरी सांगितली की गुंतवणुकीची क्षमता ही असीमित नाही आहे, ती सीमित आहे. आणि कर्ज माफ करण्याकरता कर्ज नाही घेताय, डेफिसिट करावं लागतं. कर्ज नाही घेताय. आपण काल परवा बोलताना असं म्हणाला की तुम्ही ते नागपूर मुंबई कम्युनिकेशन एक्सप्रेसवे तयार करताय, त्याच्यावर 40,000 कोटी रुपये खर्च करताय. मग अशी संजय दत्त साहेब आमचे म्हणाले तुम्ही कुठली ती बुलेट ट्रेन तयार करताय, त्याच्यावर 1 लाख कोटी रुपये खर्च करताय. भाषणाकरता चांगला आहे, उत्तम मुद्दा आहे. मी सांगतो ना, उत्तम मुद्दा आहे भाषणाकरता. लोकांनी अपील होतोय, बरोबर आहे, काय वाढ नालायक सरकार आहे. इकडे शेतकरी मरून राहिला, 40,000 कोटी रुपयाचं कर्ज काढायला निघाले. पण हे आपल्यासारख्या युवा नेत्यांनी, तरुण नेत्यांनी, उमद्या नेत्यांनी समजून घेतलं पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चरवर कर्ज मिळतं आणि ते का घेतलं पाहिजे ते तुम्हाला माहिती नसेल तर राणे साहेबांना विचारा, कारण अर्थव्यवस्थेवर आणि अर्थसंकल्पावर त्यांचा अभ्यास आहे. आज नागपूर मुंबई कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे म्हणजे काय आहे? मला नाही यावं लागत हो त्यातनं. तुम्ही माझी सोय केली, आमदारांची केली, आम्ही विमानाने येतो, आम्हाला नाही रस्त्याने यावं लागत. पण नागपूर मुंबई कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे हा शेतकऱ्याकरता महामार्ग होतोय. याचं कारण काय आहे? आज पोर्ट कनेक्टिव्हिटी ही सगळ्यात महत्वाची आहे. उद्योगाकरता, शेती करता. जेएनपीटीचं पोर्ट आहे. 70% देशातलं इनलँड ट्रॅफिक हा जेएनपीटी त्या ठिकाणी वॉटर ट्रान्सपोर्ट, वॉटर कार्गो हा जेएनपीटी पोर्ट हँडल करतं. आणि जर राज्यातले 24 जिल्हे, तुमच्या बीड जिल्ह्यासहित राज्यातल्या 24 जिल्ह्यातनं जेएनपीटी पोर्टवर 8 ते 12 तासामध्ये पोहोचण्याची व्यवस्था जर केली तर साहेब या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट जर कुठे होईल तर ती केवळ महाराष्ट्रात होईल. या देशामध्ये कृषी पूरक उद्योग कुठे होतील तर केवळ महाराष्ट्रात होतील. आणि त्यासोबत याच्यावर जे 22 नोड तयार केले आहेत, या 22 नोडवर कोल्ड चेनची व्यवस्था केलेली आहे, याच्यावर पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीची व्यवस्था केली आहे, याच्यावर कृषी पूरक उद्योगाची व्यवस्था केलेली आहे की ज्या माध्यमातून ही जर चेन आपण तयार केली तर एक
आपण ड्रायपोर्ट हा त्या ठिकाणी वर्धेला तयार करतोय, दुसरा ड्रायपोर्ट जालन्याला तयार करतोय. या 2 ड्रायपोर्टच्या माध्यमातून आज आमचा उद्योग असेल, मग तो कृषीपूरक उद्योग असो, आमचा मॅन्युफॅक्चरिंग असो, जे केवळ मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक हे थोडंच राहिलाय आणि अगदी थोडं औरंगाबाद इथपर्यंत गेलाय, ते त्याच्या पलीकडे गेलेलंच नाही. ते का गेलं नाही? आज आम्ही ठीक आहे, औद्योगिक दृष्ट्या आम्ही सांगतो महाराष्ट्र 1 नंबरवर आहे, पण महाराष्ट्र 1 नंबरवर असला तरी महाराष्ट्राचा एक भाग आहे फक्त, उरलेला महाराष्ट्र नाही आहे. आज हे 24 जिल्हे ज्यावेळी या एका रस्त्याने इंटिग्रेट होतील, आणि मला सांगा, जर रस्त्याचं इतकं महत्व नव्हतं तर 2000 साली विलासराव देशमुख साहेबांनी नागपूर मुंबईचा नवीन रस्ता का हातामध्ये घेतला? त्यावेळेस आम्हाला स्वप्न दाखवलं, तो पूर्ण केलाच नाही, तो नाही केला पूर्ण. आजही तो तसाच आहे, अर्धवट आहे, 2 लेनचा आहे, काही केलेला नाही साहेब. तो काय, मी जातो त्या रस्त्याने. आणि म्हणून खरं म्हणजे हा जो रस्ता आहे हा विदर्भ आणि मराठवाड्याचं चित्र बदलू शकतो, ही ताकद या रस्त्यामध्ये आहे. विदर्भ आणि मराठवाड्याची पूर्णपणे या ठिकाणी अर्थव्यवस्था बदलू शकतो, अशा प्रकारचा रस्ता आहे. मी तुम्हाला विचारतो, जालन्यापासून वर्ध्यापर्यंत मला इंडस्ट्री दाखवा मला, बीडमध्ये इंडस्ट्री दाखवा मला, इकडे उस्मानाबाद इंडस्ट्री दाखवा मला, बुलढाण्यामध्ये इंडस्ट्री दाखवा मला, वाशिममध्ये इंडस्ट्री दाखवा मला, अकोल्यामध्ये इंडस्ट्री दाखवा. नाहीये, कारण त्याला लोकेशनल ऍडव्हान्टेजच नाहीये. आज 3 रुपयाने आपण वीज स्वस्त केली तरी देखील त्या ठिकाणी इंडस्ट्री पाहिजे त्या प्रमाणात येत नाही, यायला लागली. पण एक रस्ता जर हा दिला, यातनं आज आपण ज्या प्रकारे हॉर्टिकल्चरचा विकास करायचा विचार करतोय, हॉर्टिकल्चरचा विकास करायचा असेल तर नॅशनल मार्केट आणि ग्लोबल मार्केट मिळालं पाहिजे. ते नॅशनल मार्केट आणि ग्लोबल मार्केट पाहिजे असेल तर तुम्हाला कोल्ड चेन पाहिजे, तुम्हाला त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी पाहिजे. ही कनेक्टिव्हिटी हा एक रस्ता देणार आहे. आणि म्हणून ही जी गुंतवणूक आपण करतो, या गुंतवणुकीतून रोजगार तयार होतो. आणि सगळ्यात महत्वाचं तत्व काय आहे? महत्वाचं तत्व हे आहे की देशाच्या कृषी क्षेत्रामध्ये आपल्या राज्यामध्ये 45 ते 50% लोक शेतीवर अवलंबून आहे असं आपण सांगतो. शेती क्षेत्राची एवढ्या लोकांना रोजगार देण्याची क्षमताच नाहीये. शेती क्षेत्राची क्षमता ही 30-32% लोकांना, फार तर ती इंटेन्स शेती केली तर रोजगार देण्याची क्षमता आहे. जोपर्यंत 15-20% लोक शेतीवरनं आपण इतर रोजगारात आणणार नाही, शेतीपूरक उद्योग असतील, जोपर्यंत आपण त्यांना आणणार नाही, शेतीवरचा भार, आणि हा जो भार आहे ही रिअल एम्प्लॉयमेंटच नाहीये. आज गावात एकीकडे आपण बघितलं तर गावातल्या कुठल्याही शेतकऱ्याला विचारा, तो म्हणतो लेबर मिळत नाही, आणि दुसरीकडे आपण म्हणतो 50% लोक शेतीवर अवलंबून आहे. याचा अर्थ काय आहे? ही लपलेली अनएम्प्लॉयमेंट आहे, ही एम्प्लॉयमेंट नाही आहे. ही जी लपलेली अनएम्प्लॉयमेंट आहे, ही अनएम्प्लॉयमेंट शेतीला अनुत्पादक करते आहे, शेतीवरचा भार वाढवते आहे. ही जर आपण शिफ्ट करू शकलो, आणि शिफ्ट कशी होईल? ही इन्फ्रास्ट्रक्चर तयार केल्याने होईल, उद्योग झाल्याने होईल. आज ज्यावेळी हे खरं आहे, लोक म्हणतात कशाला रस्त्याची कामं करता, त्याऐवजी इकडे कर्ज घ्या, कशाला तुम्ही मेट्रोची कामं करता किंवा कशाला बुलेट ट्रेनची कामं करता. आज जी मेट्रो 3 आपण तयार करतोय मुंबईमध्ये, त्याच्याकरता 20,000 कोटी रुपयाचं कर्ज हे आपल्याला जपानच्या जायकाने दिलाय. 40 वर्षाचं कर्ज आहे, 10 वर्षाचा मोरेटोरियम आहे, एकही पैसा भरायचा नाही, आणि रेट ऑफ इंटरेस्ट 0.5% आहे. ही जी बुलेट ट्रेन आहे ना, हिलाही जायकाने फंडिंग केलाय. 40 वर्ष पैसे परत करायचे आहेत, पहिले 10 वर्ष एक नवा पैसा भरायचा नाही, 0.5% रेट ऑफ इंटरेस्ट आहे. ही जी गुंतवणूक होते ना, या गुंतवणुकीतून रोजगार तयार होतो, यातनं अर्थव्यवस्थेला चालना मिळते, यातनं जीडीपीची ग्रोथ होते, त्यातनं अपॉर्च्युनिटीज तयार होतात. आणि मग ह्या ज्या अपॉर्च्युनिटीज तयार होतात, त्या अपॉर्च्युनिटीज मध्ये आज हा जो हिडन बेरोजगारी आपली, ज्याला आपण रोजगार म्हणतोय, ते लोक त्याच्यावर शिफ्ट होतात, आणि त्यातनं शेतीचं क्षेत्र असेल, सेवेचं क्षेत्र असेल किंवा उद्योगाचं क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये परिवर्तन होतं. आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये इन्व्हेस्टमेंट झाल्याशिवाय कुठलाही देश बदललेला नाही, कुठलंही राज्य बदललेलं नाही. आपण बघा, अमेरिकन राष्ट्रपतीचं वाक्य आपल्याला माहिती आहे. अमेरिकन राष्ट्रपती असं म्हणाले की अमेरिकन रोड्स आर गुड नॉट बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. हे इन्फ्रास्ट्रक्चरचं महत्व आहे.
आणि जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये आपल्या ट्रान्सफॉर्मर लिंकला तशाच प्रकारे जायकाने कर्ज दिलाय. जर एवढी मोठी गुंतवणूक होत असेल आणि त्या गुंतवणुकीला जर पैसा मिळत असेल तर आपण हे म्हणायचं का की आम्हाला नको, तुम्ही देत असाल तर शेतकऱ्यांकरता द्या. ते म्हणणार आम्ही देत नाही, मग आम्हाला हे नको आणि ते नको असं म्हणायचं का? त्यामुळे मला असं वाटतं की हे भाषणाकरता उत्तम आहे, याच्याकरता कशाला कर्ज घेता, याच्याकरता घ्या, उत्तम आहे, बोललंच पाहिजे, विरोधी पक्षाचं कामही आहे, दुसरं काय बोलणार आहे. पण माझं म्हणणं, मी हे का सांगतोय माननीय विरोधी पक्ष नेते, की आपल्याला एक मोठं आयुष्य आहे ना राजकीय, त्या मोठ्या राजकीय आयुष्यामध्ये नाही, विरोधी पक्ष नेत्यांना म्हटलं, विरोधी पक्ष नेते राणे साहेब अर्थव्यवस्थेबद्दल तुम्हाला सांगण्याची आवश्यकताच नाहीये. त्यामुळे हे अर्थव्यवस्थेचं जे तत्व आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्याकरता, आज गुंतवणुकीकरता शेतीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला कर्ज मिळतं गुंतवणूक वाढवायची असेल तर, आणि ते घेतलं पाहिजे, ते आपण घेतोय. 26,000 कोटी रुपये सिंचनाकरता केंद्र सरकारने आपल्याला दिले आहेत. आज प्रोजेक्ट आपण सगळे लाईनीवर आणले आहेत. 2009 सालापासून फेर प्रशासकीय मान्यता दिल्या नव्हतं, 9 सालापासून बिना प्रशासकीय मान्यतेचे काम आपण करत होतो. अशा प्रकारची अवस्था होती. रणपिसे साहेब, आपल्याला माहिती आहे, कल्पना आहे, आणि त्यातनं काय घडतं हे मी सांगण्याची आवश्यकता नाहीये. पण आज त्याला फेर प्रशासकीय मान्यता देऊन हे सगळे प्रकल्प आपण लाईनीवर आणले आणि सगळ्या भागातले आणले. ते पश्चिम महाराष्ट्रातले असो, विदर्भातले असो, मराठवाड्यातले असो, कृष्णा मराठवाडा, किती वर्षापर्यंत आपण कृष्णा मराठवाड्याचं स्वप्न दाखवलं, किती वर्ष दाखवलं. म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की एक निवडणूक तर तुम्ही मराठवाड्यात अशी जिंकलात की कृष्णेच्या पाण्याचा पत्ताच नाही, आणि इकडे खोदणं चालू करून दिलं, कृष्णा मराठवाड्याचं पाणी येणार, पाणी येणार, पाणी येणार, आणि ती निवडणूक जिंकलात. पण त्या कृष्णा मराठवाड्याला हे सरकार आल्यानंतर केंद्र सरकारकडनं आम्ही त्याला पूर्णपणे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळवला. आणि एवढंच नाही तर आम्ही माननीय राज्यपालांना सांगितलं की साहेब, जर हा प्रकल्प आपल्याला करायचा असेल, हा अन्याय झालाय, कृष्णेचं पाणी जे मराठवाड्याच्या हिश्श्याचं आहे ते पळवून नेण्यात आलाय, हा जर करायचा असेल तर तुमच्या सूत्राच्या अंतर्गत पुढचे 15 वर्ष होऊ शकणार नाही, याला सूत्राच्या बाहेर करा. आणि पहिला प्रोजेक्ट आहे, पहिला प्रोजेक्ट जो नॅशनल प्रोजेक्टच्या व्यतिरिक्त असलेला प्रोजेक्ट पहिला आहे की माननीय राज्यपालांनी मान्य केलं आणि सूत्राच्या बाहेर कृष्णा मराठवाडा प्रोजेक्टला त्या ठिकाणी मान्यता दिली, आणि त्याला आता आमच्या सुधीर भाऊंनी पैसा दिला. आणि म्हणून सिंचनाचं काम असेल, शेतीचं काम असेल, या सगळ्या बाबतीमध्ये राज्य सरकार काम करण्याचा प्रयत्न करते आहे. आणि मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, हे जे 31 लाख शेतकरी आहेत जे क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर आहेत, त्यांना क्रेडिट सिस्टीम मध्ये आणण्याकरता ज्या व्यवस्था करायच्या आहेत त्या व्यवस्था निश्चितपणे सरकार करेल. त्याच्यावर आमचं वर्किंग चाललेलं आहे. आणि आम्ही या शेतकऱ्याच्या पाठीशी अतिशय ठामपणे, खंबीरपणे उभं राहू. आणि हे राहत असताना हा जो 1 कोटी शेतकरी आहे जो प्रामाणिकपणे पैसे भरतोय, त्या शेतकऱ्याला देखील असं वाटू नये की मी कर्ज थकवलं असतं तर बरं झालं असतं. त्या शेतकऱ्याला माझी ही विनंती आहे की तुम्ही पैसे वेळेवर भरा, आम्ही तुमच्याकरता ही योजना तयार करू. खरं म्हणजे अनेक वेळा आपण भावनेच्या भरात अनेक गोष्टी या ठिकाणी बोलतो, हे खरं आहे. एकाही शेतकऱ्याची आत्महत्या झाली तर ती लाजीरवाणी आहे. 9,000 शेतकऱ्यांची आत्महत्या झाली, आता तो आकडा 9,000 आहे का 7,000 आहे मी यात जाणार नाही. पण राणेसाहेब, त्याच वेळी आपल्या सरकारच्या कार्यकाळामध्ये 53,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, 53,000. त्यामुळे आता ही स्पर्धा नाही होऊ शकत, तुमच्या काळात जास्त झाला की आमच्या काळात जास्त झाला, ही स्पर्धा नाही होऊ शकत, ही करू नये. एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, एनसीआरबीचा रेकॉर्ड आहे, एनसीआरबीचा पाहिजे असेल तर आता देतो, 53,000, 53,000. त्यामुळे ही स्पर्धा नाही आहे, एकाही या शेतकऱ्याने आत्महत्या केली. पण त्याच वेळी कधी कधी माझी ही अपेक्षा असते की आपण सत्य देखील समजून घेतलं पाहिजे. परवा आमचे विरोधी पक्षनेते संभाजीनगरच्या एका शेतकऱ्याच्या संदर्भात बोलले, मी नाव घेणार नाही, जी आत्महत्या ती वाईटच आहे, पण आपल्या माहिती करता सांगतो, त्या शेतकऱ्यावर कुठल्याही बँकेचं कृषीचं कर्ज नव्हतं. त्यांनी घराकरता महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतनं कर्ज घेतलं होतं, ते कर्ज थकलं म्हणून त्यांनी आत्महत्या केली. परवा आम्ही ज्या स्मूलमध्ये गेलो, त्या स्मूलमध्ये पोंभुर्ण्याच्या जवळ आपल्या
मारोड्याच्या जवळ एका शेतकऱ्याने आत्महत्या केली म्हणून त्या ठिकाणी मुख्यमंत्री गेले आणि त्या दिवशी आत्महत्या झाली, आपणही टीका केली, काही माध्यमांनी टीका केली. त्याचंही सत्य आपण समजून घ्या. तो शेतकरी नव्हता, तो शेतमजूर होता, त्याच्यावर कुठलंही कर्ज नव्हतं. आणि ती का झाली हे सांगणं त्या आत्म्याला अपमानित करण्यासारखं आहे, म्हणून मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. आपण दोन बंधूंच्या संदर्भात या ठिकाणी बोललो. जरा माहिती घ्या की त्यांची आत्महत्या कशा करता झाली, कशा करता घेतलं होतं? कंपनी करता घेतलं होतं. 60 लाखाचं कर्ज कंपनी एस्टॅब्लिश करण्याकरता घेतलं होतं. असं आहे की माझं म्हणणं तरी आपण असंवेदनशील का व्हायचं? आत्महत्या झाली तर संवेदना असलीच पाहिजे, कशाही करता केली तरी असली पाहिजे. पण मी सांगण्याचा प्रयत्न एवढाच करतोय की केवळ भावना या ठिकाणी उद्दीपित करून, भावनेच्या आधारावर या ठिकाणी बोलून आम्ही शेतकऱ्याचं कल्याण करू शकणार नाही. शेतकऱ्याचं कल्याण जर आपल्याला करायचं असेल तर एकीकडे शेतकऱ्याला निश्चितपणे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मध्ये आणण्याकरता या 31 लाख शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते आपल्याला माफ करावं लागेल, त्याच्यात आपल्याला मार्ग काढावा लागेल, त्यांना इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मध्ये आणावं लागेल. पण त्याच वेळी आपल्या क्षमतेचा योग्य वापर करून, गुंतवणूक करून हा शेतकरी पुन्हा कर्जात जाणार नाही. 2008 ला कर्जमुक्ती केली, माफी केली, 9 ला तो पुन्हा कर्जात गेला, 10 ला कर्जात गेला, 11 ला कर्जात गेला, 12 ला कर्जात गेला आणि म्हणून तो जाणार नाही. आणि ज्या स्वामीनाथनांचा आपण या ठिकाणी उल्लेख करताना त्याच स्वामीनाथनच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. कर्जमाफी बद्दल काय म्हटलंय ते तुम्ही बघा. स्वतः स्वामीनाथन असं म्हणतात की कर्जमाफी हा त्याच्यावरचा उत्तम उपाय नाही आहे, हा मिट्टम उपाय आहे. पण हा उपाय करताना जोपर्यंत तुम्ही अशा प्रकारची व्यवस्था उभी करणार नाही की तो पुन्हा कर्जबाजारी होणार नाही, तोपर्यंत कर्जमाफीला अर्थ नाही. आणि म्हणून निश्चितपणे आम्ही देखील त्याच बाजूच्या, आम्ही देखील या 31 लाख शेतकऱ्यांना इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मध्ये परत आणणार आहोत. त्याकरता आम्ही योग्य ती कारवाई निश्चितपणे करणार आहोत. आणि शेतीचं क्षेत्र बदललं पाहिजे याकरता राज्य सरकार आपलं गुंतवणुकीचं धोरण हे सातत्याने चालू ठेवेल, एवढाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो.